हॅलो फ्रेंड्स, आईची रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण ग्रेप्सचे लाडू बनवणार आहोत। मी इथे जवळपास 3 वाटी ग्रेप्स घेतलेले आहेत। यामध्ये आता पाणी न टाकता मी याचा ज्यूस बनवून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे गाळणीमधून याला गाळून घेणार आहे। अशा प्रकारे अंगूरचा हा रस आपला तयार झालेला आहे। आता आपण थोडा साईडला ठेवूयात। आता मी कढईमध्ये थोडंसं तूप घेणार आहे आणि त्यामध्ये रवा मी भाजून घेणार आहे। 1 वाटी रवा मी घेतलेला आहे। आता याला आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। रवा गुलाबी होईपर्यंत मी याला इथे भाजून घेतलेला आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून याला आपण साईडला ठेवून देणार आहोत। बनवलेला अंगूरचा ज्यूस कढईमध्ये टाकून मी इथे उकळून घेणार आहे। थोडासा घट्टसर होईपर्यंत उकळून घ्यायचे। उकळी आलेली याला व्यवस्थित। बघा, थोडासा घट्टसर होईपर्यंत असा आपण याला गॅसवरती मध्यम आचेवरतीच उकळून घेणार आहोत। मिल्क पावडर मी इथे दुधामध्ये ॲड केली होती, तर मी यामध्ये ती मिक्स करून घेणार आहे। जवळपास अर्धी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे। ती साखर मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। साखर विरघळेपर्यंत मी याला हलवून घेणार आहे। थोडंसं घट्टसरपणा येईपर्यंत मी इथे याला उकळून घेणार आहे। इथे मी हिरवा कलर याच्यामध्ये ॲड करते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला यूज करायचं असेल तुम्ही करू शकता, नाहीतर नाही केला तरी चालेल। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता। घट्टसरपणा आलेला याला आता। त्यानंतर आपण जो रवा भाजून ठेवला होता तुपामध्ये, तो इथे मी ॲड करते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। घट्ट होईपर्यंत याला मी इथे शिजवून घेणार आहे। आता आपण यामध्ये टूटी फ्रूटी ॲड करणार आहोत। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। याला व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून लाडू आपल्याला याचे व्यवस्थित बांधता येतील। लाडूसाठी सारण आपलं आता तयार आहे। याला आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात। थोडं आपण लाडू बांधण्याच्या अगोदर याला थंड करून घेणार आहोत।
थंड झाल्यानंतर याचे आता मी इथे लाडू वळवून घेणार आहे. खायला अगदी छान लागतात हे लाडू. तुम्ही पण नक्की करून बघा. अगदी वेगळी रेसिपी आहे ही. करून बघा, खाऊन बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच.